नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, सध्या थंडी अगदी मस्त पडलेली आहे पुण्यामध्ये आणि आवळ्याचा सीझनही मस्त सुरू झालेला आहे. मोठे मोठे आवळे छान येतात. तर त्या आवळ्याचं, कच्च्या आवळ्याचं सरबत कसं करायचं, सगळेजण करतही असतील आपापल्या पद्धतीने. मी थोडी वेगळी पद्धत वापरली. इन्ग्रेडियंट्स थोडेसे वेगळे आहेत आणि टेस्टी होतं हे सरबत. डायजेस्टिव्ह पण आहे. ज्यांना साखरेसह चालतं त्यांनी साखरेसह घ्यावं, ज्यांना साखर चालत नाही त्यांनी बिन साखरेचं घ्यावं. कसंही घेतलं तरी छान लागतं. आता ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवतो. ताज्या आवळ्याचं सरबत करण्यासाठी लागणारं साहित्य: तर 3 आवळे किसून घेतले, साधारण 3 मोठे चमचे हे आवळ्याचा किस आहे. कोथिंबीर काड्यांसह घेतली थोडी. थोडा पुदिना घेतलाय. 1 इंच आलं, 1 चमचा, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा काळं मीठ आणि अर्ध लिंबू रस. आता हे साखरेसकट सुद्धा करता येतं, पण ज्यांना साखर चालत नाही किंवा साखर खायची नाही, वजन वाढतं, त्यांच्यासाठी बिन साखरेचा सुद्धा अतिशय छान लागतं, हे टेस्टी लागतं. आता हा जो पुदिना घेतलाय, हा एक तुकडा घेतलाय. काय केलंय, पुदिन्याची एक मोठी जुडी आणली, त्याची पानं काढली आणि पाणी न घालता मिक्सर मधनं काढली ती आणि ह्याच ताटलीमध्ये थापून ठेवली होती. त्याच्या डीप मध्ये ठेवल्यानंतर छान वड्या काढून घेतल्या. या पद्धतीने जर पुदिना आपण स्टोअर केला तर तो वाया सुद्धा जात नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रमाणात मिक्स करण्यासाठी वापरता येतो. चटणी, पाणीपुरी इत्यादीसाठी अतिशय सोपी युक्ती आहे. पण पुदिना आणलेला वाया नक्की जात नाही, तर तो बराचसा सडून वाया जातो. तर आता आपण आपलं हे आवळा सरबतासाठी सुरुवात करणार आहोत. लिंबाशिवाय बाकी सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये थोड्याशा पाण्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि ती नंतर गाळण्याने चाळून घेणार आहे आणि त्यामध्ये साधारण एवढे 2 ग्लास भरून सरबत होतं. तर आपण आता हे सरबत तयार करून घेऊया. आवळा आणि बाकीचं मिश्रण हे मिक्सर मधनं काढून घेतलंय. ते आपण आता गाळण्याने गाळून घ्यायचंय. मोठी चाळणी असेल तरी चालेल, पण त्यामध्ये सगळा मग तो चोथा जातो. आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे त्याची. अशा पद्धतीने गाळून घ्यायचंय. हे सर्व मी गाळून घेतो आणि मी तुम्हाला फायनल प्रॉडक्ट काय आहे ते दाखवतो. आपल्या ताज्या आवळ्याचं सरबत अगदी तयार आहे. त्याला मस्त हिरवा रंग आलाय कोथिंबिरीमुळे. चवही छान येते. कोथिंबीर, आवळा, पुदिना, जिरे, सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी मस्त आहेत. हे बिन साखरेचं तर खूपच छान लागतं आणि साखरेसह चालतच. साखर ज्यांना चालते त्यांनी साखरेसह घ्यावं. अतिशय सुंदर चव आहे, पौष्टिक आहे. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. खूप छान आहे. आणि सध्या आवळ्याचं सीझन आहे. ताजे ताजे मस्त मोठे आवळे येत आहेत, किसून घेता येतात. करून बघा.